मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या एकेकाळी ज्या जोडीने आयपीएल गाजवलं तीच जोडी आज एका मोठ्या वळणावर येऊन उभी राहिली आहे. हार्दिक पंड्या जेव्हापासून गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्स मध्ये परतला तेव्हापासून संघात सर्व काही अलबेल आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. आज आपण अशाच एका मोठ्या विषयावर चर्चा करणार आहोत. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स साठी अडचण आहे की खोळंबा? नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. सर्वात आधी बोलूया त्याच्या वैयक्तिक फॉर्म बद्दल. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स मध्ये परतल्यापासून त्याच्या वैयक्तिक कामगिरीत खूप मोठी घसरण पाहायला मिळाली. आश्चर्याची बाब म्हणजे मागील सलग 3 हंगामात त्याला एकदाही 250 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. फक्त बॅटिंग किंवा बॉलिंगच नाही तर कॅप्टन म्हणूनही तो पूर्णपणे अपयशी ठरला. रोहित शर्माकडून कॅप्टनशिप घेतल्यानंतर हार्दिक संघाला एकत्र बांधून ठेवू शकला नाही. निकाल काय लागला तर मुंबई इंडियन्सची टीम पॉइंट टेबल मध्ये थेट तळाशी जाऊन पोहोचली. गोष्ट फक्त मैदानापुरती मर्यादित राहिली असती तर ठीक होतं, पण प्रकरण थेट ड्रेसिंग रूम पर्यंत पोहोचलं. हार्दिकला अचानक कॅप्टन बनवल्यानंतर संघातील वातावरण बिघडल्याचं स्पष्ट दिसलं. जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारखे वरिष्ठ आणि स्टार खेळाडूंमध्ये याबाबत मोठी नाराजी असल्याचा चर्चा रंगल्या. मुंबई इंडियन्सची जी वन फॅमिली ही मूळ संस्कृती आणि ओळख होती त्याला या वादामुळे मोठा धक्का बसला. यामुळे मुंबई इंडियन्सची क्रिकेट जागतिक प्रतिमा प्रचंड मलिन झाली. आता प्रश्न असा पडतो की जर एवढं सगळं होतंय तर मुंबई हार्दिकला रिलीज किंवा ट्रेड का करत नाही? इथेच खरा पेच निर्माण होतोय. हार्दिक सारखा मोस्ट व्हॅल्युएबल ऑलराऊंडर सोडायचा असेल तर मुंबईला त्याच्या बदल्यात किंवा तितकाच तगडा खेळाडू हवा आहे. मुंबई इंडियन्स कडून डेव्हॉल्ट ब्रेव्हिस आणि शिवम दुबे यांच्यासारखे तगड्या खेळाडूंची मागणी केली जात आहे, पण चेन्नई सुपर किंग्स सारख्या संघ अशा खेळाडूंना इतक्या सहजासहजी सोडायला अजिबात तयार नाही. दुसरा सर्वात मोठा अडथळा म्हणजे पुढचा कॅप्टन कोण होणार? समजा हार्दिकला संघातून बाहेर काढलं तर त्याच्या जागी टीमची कमांड कोणाकडे सोपवायची? जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव किंवा स्टार खेळाडू तिलक वर्मा? यापैकी कोणाचीही निवड केली तरी संघात पुन्हा अंतर्गत मतभेद किंवा नाट्यमय घडामोडी घडतील का याची भीती मुंबईच्या मॅनेजमेंटला सतत सतावत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हार्दिकला संघात ठेवणं म्हणजे अडचण ठरत आहे, कारण त्याचा थेट परिणाम टीमच्या कामगिरीवर होतोय आणि त्याला संघातून बाहेर काढणं म्हणजे खोळंबा ठरत आहे, कारण योग्य पर्याय उपलब्ध नाही. अंबानीचं मॅनेजमेंट व्यवसायाच्या दृष्टीनेही खूप विचारपूर्वक पावलं उचलतील. त्यामुळे कोणताही निर्णय असा असावा जो फ्रँचायझीला तोट्यात ढकलणार नसेल. आता मुंबई इंडियन्स या धर्म संकटातून कशी बाहेर पडते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.